जय हिंद मित्रांनो, मी प्रफुल्ल गेडाम आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या इंस्टाग्राम पेजवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सर्व महिला उमेदवाराकरता ज्या महिला वर्ग आहे ज्यांनी आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचा फॉर्म टाकलेला आहे, जे समजा 20 तारखेला मैदानी चाचणी आणि 21 तारखेला मैदानी चाचणी आहे, त्यांच्यासाठी एक लई महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे. महत्त्वाची म्हणजे अशी का तुमच्यासाठी येणाऱ्या सर्व बाहेर जिल्ह्यातील महिलांकरिता एक राहण्याची व्यवस्था केली आहे मोफतमध्ये. त्यामध्ये तुम्हाला जास्त म्हणजे लांब पण नाही, जेणेकरून तुम्हाला फिजिकल मैदानी चाचणीसाठी सकाळी 5 वाजता उपस्थित राहायला सांगितलेलं आहे. त्यासाठीच आम्ही जे जवळपास समजा पोलीस मुख्यालय आहे, ज्या ठिकाणी तुमची मैदानी चाचणी होणार आहे, त्याच्या समोर बिलकुल क्रीडा ऑफिस आहे. त्या क्रीडा ऑफिसच्या मागच्या साईडला आम्ही वसतिगृह केलेलं आहे. त्यासाठी जास्त म्हणजे जवळपास 30-40 मीटरच्या अंतरावर, जेणेकरून तुम्ही पायी जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही ठिकाणी प्रवास करून याचं काम नाही. म्हणजे जेणेकरून आपल्या मैदानी चाचणी चांगली होईल या हिशोबाने, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क पडले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कुठं ऑटो वगैरे सकाळी पाहण्याची गरज नाही आहे. जवळ अगदी बिलकुल मुख्यालयाच्या समोरासमोर त्या ठिकाणीच तुमची राहण्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे हे आम्ही सुविधा का बरं केली, कारण की आम्हाला एका ताईचा फोन आला होता एकदम जालन्यावरून, आणि ताईंनी म्हटलं का माझ्याकडे बाळ आहे, तर आम्ही म्हणजे राहण्याची सुविधा आहे का बा. तर ताईचं मला एक म्हणजे थोडंसं वाटलं, खरं वाटलं का नाही, एवढ्या दुरून जर समजा आली तर त्यांना बाळसुद्धा आहे, तर त्यांना दुरून आली, ऑटो भेटत नाही, काही भेटत नाही. त्यासाठी आम्ही आम्हाला असं वाटलं की आपण हे काहीतरी केलं पाहिजे. आपल्याकडे जितके काही समजा महिला उमेदवार त्यांना सेवा दिली पाहिजे. आम्ही हे पहिलेच करत होतो, पण आम्हाला थोडासा उशीर झाला, त्यासाठी आम्ही क्षमा मागतो. पण जितके काही वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या कोणी महिला उमेदवार आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, कारण की वेळेवर म्हणजे त्यांना दांदराचं काम नाही, म्हणजे जास्त दूर नाही, एकदम जवळात जवळ बिलकुल. विशेष म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे का जसं तो आपला टी बस डेपो आहे वर्धेचा आणि रेल्वे स्टेशन आहे, तिथून बिलकुल काही अंतरावर सरस सेवाग्राम रोड आहे. कोणी सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पोलीस मुख्यालय आणि क्रीडा ऑफिस, कोणी सांगते. आणि त्या ठिकाणी तुम्ही आले का बिलकुल क्रीडा ऑफिसच्या मागच्या साईडला वसतिगृह आहे, त्या ठिकाणी तुमची व्यवस्था आहे. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी, तुम्ही कुठल्या तारखेला वर्धेमध्ये येणार आहे, जेणेकरून तुम्ही 20 तारखेचं फिजिकल असेल, मैदानी चाचणी असेल, तर तुम्ही 19 तारखेला येणार आहे. पण तुम्ही कोणत्या तारखेला येणार आहे, कुठल्या जिल्ह्यातून येणार आहे, ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. जेणेकरून कसं होते, तुम्ही जर आम्हाला कमेंटद्वारे जर कळवलं, म्हणजे जेणेकरून आम्हाला तुमच्यासाठी आयोजन करण्यासाठी, नियोजन करण्यासाठी आणि तुमची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला बरं होईल. जेणेकरून मग आम्हाला पण म्हणजे वेळेवर गाद्या वगैरे आणावं लागेल, आणि म्हणून त्यासाठी तुम्ही जर कमेंटद्वारे आम्हाला कळवलं तर आम्ही एक्स्ट्रा म्हणजे ब्लँकेट, गादी जे काही आहे ते पटापट आम्ही आणून ठेवू, जेणेकरून तुमची रात्रभर झोप चांगली हो आणि सकाळी तुमची मैदानी चांगली जबरदस्त बसून तुम्हाला मार्क चांगले भेटले पाहिजे. हाच आमचा उद्देश आहे. जेणेकरून तुम्हाला जर चांगलं मार्क भेटले तर तुमचा आम्हाला आशीर्वाद भेटणारच आहे. म्हणून तुम्ही हा जो व्हिडिओ आहे, जितक्या काही महिला उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत हा लवकरात लवकर व्हिडिओ पाठवा, उशीर करू नका. म्हणजे जेणेकरून त्यांना जर समजा राहण्याची व्यवस्था झाली तर त्यांना पण बरं वाटेल. ठीक आहे, चला तर मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.